फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 1 लिव्हिंग वर्ल्ड. बायोलॉजी म्हणजे काय? तर बायोलॉजीमध्ये दोन शब्द आहेत, एक आहे बायो, एक आहे लॉजी. बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि लॉजी म्हणजे स्टडी. म्हणजेच आपल्याला बायोलॉजीमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा स्टडी करायचा आहे. पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा स्टडी करण्याआधी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय किंवा एखादं ऑर्गॅनिझम लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे हे कसं कळणार आपल्याला, तेच आपण या चॅप्टरमधून पाहणार आहोत. सो लेट अस सी आवर फर्स्ट चॅप्टर, दॅट इज लिव्हिंग वर्ल्ड. सो फर्स्ट ऑफ ऑल, कॅन यू रिकॉलमध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत. आणि हा जो चॅप्टर आहे तर हा दोन पार्ट्समध्ये डिवाईड असेल. फर्स्ट तर आपण हा जो चॅप्टर आहे त्यामधील पेज नंबर 1 जे आहे तर ते आपण फर्स्ट पार्टमध्ये कवर करणार आहोत. आणि या ठिकाणी 1.2 या टॉपिकपासून ते 1.7 हा टॉपिक सेकंड पार्टमध्ये असेल. ओके, सो लेट अस सी. कॅन यू रिकॉलमध्ये पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग्स. लिव्हिंग्स आणि नॉन लिव्हिंग्समध्ये डिफरन्स काय आहे? तुम्ही म्हणाल सिम्पल आहे, जे ऑर्गॅनिझम्स मुवमेंट शो करतात किंवा जे ऑर्गॅनिझम्स ग्रोथ आणि डेव्हलपमेंट शो करतात ते असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि जे ऑर्गॅनिझम्स ग्रोथ आणि डेव्हलपमेंट किंवा मुवमेंट दाखवत नाहीत ते असतात नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सो करेक्ट आहे. त्यासोबतच जे ऑर्गॅनिझम मेटाबॉलिझम दाखवतात, ग्रोथ डेव्हलपमेंट आहेस किंवा बॉडीमध्ये होणारे वेगवेगळे फंक्शन्स वगैरे दाखवतात तर ते सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात. ओके, नेक्स्ट आहे एनलिस्ट द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हेच सगळे कॅरेक्टर्स आहेत की ते मुवमेंट दाखवतात, ते ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दाखवतात, ते रिप्रोडक्शन करतात, मेटाबॉलिझम वगैरे हे सगळं येणार आहे त्याच्या कॅरेक्टर्समध्ये. नेक्स्ट आहे वेदर ऑल ऑर्गॅनिझम्स आर सिमिलर. म्हणजे सगळे ऑर्गॅनिझम्स सिमिलर असतात का? तर नाही, ऑब्वियसली सगळे ऑर्गॅनिझम्स सिमिलर नसतात. आता ते का सिमिलर नसतात तर ते आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये किंवा 10th स्टँडर्डमध्ये जे काही चॅप्टर्स पाहिले होते त्यामध्ये पाहिलेलं आहे. सो त्याच्यामध्ये टाईम वेस्ट करण्यात काहीच अर्थ नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की ते का सिमिलर नसतात. आता नेक्स्ट आपण आपल्या चॅप्टरला स्टार्ट करूया. प्लॅनेट अर्थ इज मेड अप ऑफ एबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट्स. आता जो अर्थ प्लॅनेट आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे एबायोटिक कंपोनंट्स आहेत, अनेक प्रकारचे बायोटिक कंपोनंट्स आहेत. एबायोटिक कंपोनंट्स म्हणजे काय? तर जे नॉन लिव्हिंग आहेत. आता एबायोटिक कंपोनंट्समध्ये फिजिकल कंपोनंट्स येतात, केमिकल कंपोनंट्स येतात. मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, म्हणजे जे पण काय सराउंडिंगमध्ये आहे, सॉईल असेल, न्यूट्रियंट्स असतील, मिनरल्स असतील, तर ते सगळे कशामध्ये येणार आहे? एबायोटिकमध्ये. आणि बायोटिकमध्ये काय येणार आहे? जे पण सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते सगळे, मग ते डिकम्पोजर्स असो, कन्झ्युमर्स असो, प्रोड्युसर्स असो, हे सगळं काही येणार आहे बायोटिक कंपोनंट्समध्ये. आणि एबायोटिकमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम सोडून जे पण काही सराउंडिंगमध्ये आहे, जे पण काही नेचरमध्ये आहे ते सगळं येणार आहे एबायोटिकमध्ये. ओके, सो द बायोटिक कंपोनंट्स आर ओबियसली द लिव्हिंग बीइंग्स प्रेझेंट अराउंड अस. आणि बायोटिक कंपोनंट्स म्हणजे काय? जे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्या अवतीभोवती प्रेझेंट आहेत तर ते सगळे येतात बायोटिक कंपोनंट्समध्ये. सो द क्वेश्चन इज, व्हाय डू वी कॉल देम लिव्हिंग अँड व्हाय डू दे डिफर फ्रॉम नॉन लिव्हिंग. पण प्रश्न असा आहे की आपण त्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स का म्हणतो आणि ते नॉन लिव्हिंगपेक्षा वेगळे का आहेत? हाच प्रश्न मेन आहे की त्यांना आपण लिव्हिंग का म्हणतो, ते लिव्हिंगच का आहेत. ओके, सो ते लिव्हिंग आहेत हे सांगण्यासाठी काही प्रिन्सिपल्स आहेत आणि त्याच्या आधारे आपण म्हणू शकतो की एखादा ऑर्गॅनिझम हा लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे. सो ते बेसिक प्रिन्सिपल्स कोणते आहेत ते आता आपण पाहूया. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. पहिला आहे मेटाबॉलिझम. सो व्हॉट इज मेटाबॉलिझम? आधी आपण पॅरेग्राफ रीड करूया आणि मग मी तुम्हाला मेटाबॉलिझम म्हणजे काय ते सांगणारच आहे. द लिव्हिंग बीइंग वन्स प्रोड्यूस्ड ऑर बॉर्न हॅज टू सर्वाईव्ह. म्हणजे एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला सर्वाईव्ह करणं गरजेचं आहे, त्याला जगणं गरजेचं आहे. आता जर तो जन्माला आला आहे देन ही ऑर शी हॅज टू सर्वाईव्ह. फॉर सर्वायवल इट नीड्स एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स. आता त्याला जर जगायचं आहे, त्याला जर सर्वाईव्ह करायचं आहे तर त्याला एनर्जीची गरज आहे. कारण आपण जर पाहिलं आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी एनर्जीची आवश्यकता असते. आपण बोलतोय एनर्जीची आवश्यकता आहे, आपण एखादं काम करतोय एनर्जीची आवश्यकता आहे. आणि एखाद्या व्यक्तीला जगण्यासाठी, एखादा व्यक्ती असो, एखादा प्राणी असो, कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असो, त्याला जगण्यासाठी काय आवश्यक असतं? एनर्जी आणि मेनी केमिकल मॉलिक्युल्स. आता एनर्जी कशी तयार होते? केमिकल प्रोसेसमधून. आता एनर्जी प्रोडक्शन कसं होतं किंवा सेलमध्ये न्यूट्रियंट्स जाऊन मग त्याचं ऑक्सिडेशन होऊन मग एनर्जी प्रोड्यूस होते, हे सगळं काही आपण 10th स्टँडर्डला पाहिलेलं आहे. सो हे सगळे केमिकल मॉलिक्युल्स जे आहेत त्याच्यापासूनच आपल्याला एनर्जी मिळते. सो फॉर सर्वायवल ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट नीड्स एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स. फॉर एनर्जी इट हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम. आता एनर्जीसाठी, एनर्जी गेन करण्यासाठी, एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी त्याला मेटाबॉलिझम करणं आवश्यक असतं. पण हे मेटाबॉलिझम म्हणजे काय?
तर आपण आपल्या बॉडीमध्ये जे पण फूड कन्झ्युम करतो ते फूड कन्झ्युम केल्यानंतर ते फूड डायजेस्ट होतं आपल्या बॉडीमध्ये. डायजेस्ट झाल्यानंतर डायजेस्ट होतं म्हणजेच काय होतं की आपण जे पण फूड खाल्लेलं आहे ते सगळे जे पण कॉम्प्लेक्स मटेरियल आहे तर ते ब्रेकडाऊन होतं आणि ब्रेकडाऊन होऊन त्याच्यापासून आपल्या बॉडीला कार्बोहायड्रेट आवश्यक आहे, प्रोटीन किंवा जे पण इसेन्शियल न्यूट्रियंट्स आहेत तर त्याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. म्हणजे पहिल्यांदा काय होतं, आपण जे पण कॉम्प्लेक्स मटेरियल किंवा जे पण फूडस्टफ खाणार आहोत तर त्याचं ब्रेकडाऊन होतं, त्याला आपण म्हणतो कॅटाबॉलिझम. ओके, या ठिकाणी तुम्हाला 2 टर्म्स सांगितलेले आहेत. फर्स्ट आहे की मेटाबॉलिझम आहे, म्हणजे मेटाबॉलिझम म्हणजे काय तर ब्रेकिंग डाऊन ऑफ मॉलिक्युल्स अँड मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल्स. आता त्याच्यामध्ये ब्रेकिंग डाऊनला आपण काय म्हणतो कॅटाबॉलिझम आणि मेकिंग किंवा फॉर्मेशन ऑफ न्यू मॉलिक्युल्सला आपण म्हणतो ॲनाबॉलिझम. सो एक्झाम्पल असं आहे की आपण जेव्हा एखादं फूडस्टफ खातो तर फूडस्टफ खाल्ल्यानंतर ते आहे असं एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं का, नाही होत. सो एखादं फूडस्टफ जेव्हा आपण खातो तर ते फूडस्टफ खाल्ल्यानंतर त्याचं पहिल्यांदा ब्रेकडाऊन होतं, कारण ते कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, त्याचं कन्व्हर्जन होतं सिम्पल मॉलिक्युल्समध्ये आणि ते कन्व्हर्जन झाल्यानंतर कॅटाबॉलिझम झाल्यानंतर, कॅटाबॉलिझम म्हणजे नथिंग बट ब्रेकिंग डाऊन. मी कटकट असं लक्षात ठेवू शकता, कटकट म्हणजे काय, ब्रेक होणं. सो कॅटाबॉलिझम कटकट ब्रेकिंग डाऊन, आणि ते ब्रेकिंग झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन नवीन मॉलिक्युल्समध्ये होतं आणि ते सगळे न्यू मॉलिक्युल्स म्हणजे काय त्याचं कन्व्हर्जन कार्बोहायड्रेटमध्ये होईल, प्रोटीनमध्ये होईल किंवा आपल्या बॉडीमध्ये जे पण इसेन्शियल न्यूट्रियंट्स आहेत त्यामध्ये होईल आणि त्या इसेन्शियल न्यूट्रियंट्सपासून मग आपण आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होणार आणि ती आपल्याला सर्वायवलसाठी आवश्यक आहे. पण आता हे जे मेटाबॉलिझम होतं आहे तर मेटाबॉलिझम होण्यासाठी पण एनर्जी आवश्यक आहे. म्हणजे एनर्जीमुळे मेटाबॉलिझम होतं आहे, मेटाबॉलिझममुळे एनर्जी प्रोड्यूस होते, परत एनर्जीमुळे मेटाबॉलिझम होतं आहे. म्हणजेच काय आहे, ही एक सायकलिक प्रोसेस आहे. सो आय होप की तुम्हाला मेटाबॉलिझम म्हणजे काय ते कळलं असेल. नेक्स्ट आहे फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता एखादा जेव्हा नवीन ऑर्गॅनिझम बॉर्न होणार तर बॉर्न झाल्यानंतर तो जेव्हा जन्माला येतो तर जन्माला आल्यापासूनच तो ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दाखवायला सुरुवात करतो. आता जेव्हा एखादा बेबी जन्माला येतं त्याचं वेट खूप लो असतं, अप्रॉक्सिमेटली 2 किलोग्रामपर्यंत त्याचं वेट असेल. पण जेव्हा ते हळूहळू 1 महिन्याचं होणार, 2 महिन्याचं होणार, त्याचं वेट वाढतं, त्याच्या बॉडीमधले सगळ्या हालचाली तो वेगळा करतो, त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते, तो सगळं फूड कन्झ्युम करतो, त्याचा रिझल्ट म्हणजे काय, त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट फास्ट होते. सो एखादं ऑर्गॅनिझम जेव्हा जन्माला येतो त्यापासूनच त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट स्टार्ट होते आणि ती कंटिन्यू राहते, पण कधी एका ठराविक पिरियडपर्यंतच ती कंटिन्यू राहते. सो धिस ग्रोथ इज अ वेल ऑर्केस्ट्रेटेड. म्हणजे काय, ही ग्रोथ कशी आहे, वेल डिफाईन आहे. म्हणजे काय, एका पर्टिक्युलर पिरियडपर्यंत फिजिकल ग्रोथ होणार, एका पर्टिक्युलर पिरियडपर्यंत मेंटल ग्रोथ होणार. म्हणजे प्रत्येक ग्रोथ जी आहे तर त्याचा एक पिरियड ठरलेला आहे. ओके, सो यू माईट हॅव ऑब्झर्व्ड सँड माउंट्स. म्हणजे तुम्ही मातीचे ढिगारे वगैरे पाहिले असतील किंवा बाउल्डर्स ग्रो एक्सेट्रा. किंवा तुम्ही असं पाहिलं असेल की मातीचे ढिगारे असतात काही ठिकाणी किंवा काही ठिकाणी माउंटन्स असतात, काही ठिकाणी डोंगर वगैरे असतात. तर बऱ्याचदा काय होतं की एखादा मातीचा ढिगारा जर आपण करून ठेवला एखाद्या ठिकाणी आणि थोड्या दिवसांनी जर आपण पाहिलं तर तो मोठा झालेला पाहायला मिळतो. म्हणजे का मोठा होतो, तो स्वतःहून मोठा होतो आहे का, तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे का, तर नाही. तर इतर आजूबाजूची माती त्याच्यामध्ये मिक्स होणार आणि हळूहळू तो थोडासा मोठा जाड होणार किंवा तो एकतर कमी होणार त्याची लेंथ. म्हणजे काय, तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे म्हणून असं होतं आहे का, तर नाही. तर आजूबाजूचे जे पण घटक आहेत त्याच्यामुळे तो होतं आहे. म्हणजे आपण असं म्हणणार का की तो जो मातीचा ढिगारा आहे किंवा तो जो पण पर्वत वगैरे आहे तर ते ग्रोथ शो करते त्याच्यामुळे ते लिव्हिंग आहे, तर अजिबात नाही. तर हे कशामुळे होते, तर आपण जे पण आजूबाजूचे सराउंडिंग आहेत त्यामधली माती मिक्स होणार किंवा जे पण इतर आजूबाजूच्या वाऱ्यामुळे वगैरे ते माती हलणार, तर या सगळ्यामुळे ते ग्रोथ शो होते, बट ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाहीत. ओके, सो धिस ग्रोथ इज नॉट फॉर्म विदिन अँड हेन्स दीज आर नॉट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग ही ग्रोथ विदिन म्हणजे त्यांच्या आतून होते का, तर नाही, ती बाहेरच्या सगळ्या घटकांमुळे होते. पण आपली बॉडीची ग्रोथ कशी होते, आतून होते. आपण जे पण इन्ग्रेडियंट्स खातो त्याच्यामुळे आपल्या बॉडीला विटॅमिन, मिनरल आणि व्हॉटेवर जे पण इसेन्शियल न्यूट्रियंट्स आहेत तर ते मिळतात आणि त्यामुळे आपल्या बॉडीची ग्रोथ आतून होते. आता आपली हाईट वाढते, ती आतून वाढते. आपण स्वतःहून वाढवतो का हिलची चप्पल वगैरे घालून, ती गोष्ट वेगळी आहे. पण आपल्या बॉडीची ग्रोथ कशी होते, आतून होते. सो देअरफॉर वी आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता सपोज की आपण एखादा पेन घेतला, आता पेनला जर आपण पेन किंवा रुलर घेतली, आपण एखादी स्केल घेतली, स्केलला आपण दुसरी एखादी स्केल जॉईन केली तर ती स्केल मोठी झाली. म्हणजे याचा अर्थ असा आहे का ती स्केल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, नाही. तर जे काही त्याच्यामध्ये चेंजेस केलेत ते विदिन आहेत का, त्या स्केलनी स्वतःहून केलेत का, नाही, ते आपण घडून आणलेत. म्हणजे ते लिव्हिंग आहे का, नाही, ते कसं आहे, नॉन लिव्हिंग आहे. ओके, सो नेक्स्ट आहे आपण आता पाहतोय सी पॉईंट. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेसेस विच हॅव अनलिमिटेड टाईम स्पॅन. म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ह्या अशा प्रोसेस नाहीत की ज्या अनलिमिटेड होतात. आता आपली हाईट अनलिमिटेड वाढते का, आपण मरेपर्यंत हाईट वाढत असते का, नाही, ते एका डिफिनेट पिरियडपर्यंतच वाढते. आपली मेंटल डेव्हलपमेंट एका डिफिनेट पिरियडपर्यंतच होते.
आता आपल्या बॉडीमध्ये जे पण इंटरनल ऑर्गन्स आहेत ते पण अनलिमिटेड पिरियडपर्यंत वाढत राहतात का? असं असेल तर मग आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर पूर्ण वेगळं बिघडलं असतं. तर असं नाही, त्यांची एक डेफिनेट पिरियड ठरलेलं आहे, त्यापर्यंतच आपल्या बॉडीच्या इंटरनल ऑर्गन्सची आणि एक्सटर्नल आपल्या बॉडीची ग्रोथ होत असते. सो ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी पण एक पिरियड फिक्स्ड आहे की तेवढ्याच पिरियडमध्ये फक्त ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असते. ओके, सो त्याचा टाईम स्पॅन काय आहे? लिमिटेड आहे, अनलिमिटेड नाही. सो ॲट सर्टन पॉईंट ऑफ टाईम द मॉलिक्युल्स, ऑर्गन्स, सिस्टम्स बिंग टू लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग अँड बिकम ओल्ड. मग एका ठराविक कालावधीनंतर, एका सर्टन पॉईंटनंतर हे जे पण काही ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते काय करतात, त्यांच्या बॉडीमध्ये जी पण ग्रोथ आणि डेव्हलपमेंटची एक इफेक्टिव्ह प्रोसेस असते, म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असते, तर ते एका सर्टन पॉईंटनंतर स्टॉप होते आणि त्यावेळेस ते जे ऑर्गॅनिझम असतात तर ते ओल्ड व्हायला लागतात, म्हणजे त्यांची हळूहळू वृद्धत्वाकडे वाटचाल होऊ लागते. आणि धिस इज एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. आणि यालाच आपण म्हणतो वृद्धत्वाकडे वाटचाल होणं किंवा म्हातारं होणं. हे काय आहे? एजिंग प्रोसेस आहे. एजिंग प्रोसेस म्हणजे काय? वय वाढत जाणं. ओके, म्हणजेच म्हातारं होत जाणं. मग आता जेव्हा एखादा व्यक्ती असतो तर पहिल्यांदा तो लहान बालक असतो, त्याच्यानंतर तो एक अडल्ट होतो, अडल्ट झाल्यानंतर ज्याला की आपण म्हणतो तो प्रौढ होतो, प्रौढनंतर तो हळूहळू ओल्ड होत जाणार. आता तो ओल्ड होत जाणार तर त्याचं वर्क करण्याची जी एफिशियन्सी असते किंवा जे सक्षमता असते तर ती पण कमी होत जाणार, कार्यक्षमता पण कमी होत जाणार. कारण जो व्यक्ती अडल्ट असताना खूप काही काम करू शकतो, सेम कामं म्हातारा व्यक्ती करू शकतो का? नाही करू शकत. कारण त्याच्या बॉडीमध्ये जे पण ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होणं असो किंवा ऑर्गन्स जे इफेक्टिव्हली काम करत असतात ते सगळं काही कमी कमी होत चाललेलं असतं ड्यू टू एजिंग. ओके, सो ॲट लास्ट जेव्हा त्याच्या बॉडीमधल्या सगळ्या प्रोसेस थांबणार देन ही विल डाय. ओके, सो नेक्स्ट आहे लाईफ हॅज टू कंटिन्यू, हेज द ऑर्गॅनिझम ट्रायज टू प्रोड्यूस अ यंग वन लाईक इटसेल्फ. आता लाईफ कंटिन्यू होणं गरजेचं आहे. आपण रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की एखादी स्पीशीज मेंटेन राहावी, एखादं ऑर्गॅनिझमची स्पीशीज मेंटेन राहावी, यासाठी काय आवश्यक आहे? रिप्रोडक्शन होणं. सो रिप्रोडक्शन होणं खूप गरजेचं आहे आणि लाईफ कंटिन्यू राहावी यासाठी ऑर्गॅनिझम्स काय करतात? आपल्यासारखेच यंग वन्स प्रोड्यूस करतात, म्हणजेच रिप्रोडक्शन करतात. सो इट इज पॉसिबल थ्रू रिप्रोडक्शन. आणि लाईफमध्येही कंटिन्युटी ठेवणं कोणामुळे पॉसिबल आहे? रिप्रोडक्शनमुळे. आता रिप्रोडक्शन दोन प्रकारचं असतं, हे तर तुम्ही ऑलरेडी 10th पाहिलेलं आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं की ज्यामध्ये फक्त सिंगल पॅरेंट असतं, कोणत्याही प्रकारची गॅमेटची इन्व्हॉल्वमेंट नसते आणि त्यामध्ये जे पण ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस होतात दे आर जेनेटिकली सिमिलर. आणि दुसरं असतं सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मदर आणि फादर म्हणजे एक मेल पॅरेंट आणि एक फिमेल पॅरेंट आवश्यक असतं, सोबतच त्यामध्ये गॅमेटची इन्व्हॉल्वमेंट असते आणि तयार होणारा जो ऑर्गॅनिझम आहे तर तो जेनेटिकली सिमिलर असेलच पॅरेंटशी असं नसतं, कारण त्यामध्ये काय होतं? जेनेटिकली रिकॉम्बिनेशन होत असतं. सो धिस एन्श्युअर्स कंटिन्युटी ऑफ रेस. मग लाईफची जी काही ही रेस आहे याच्यामध्ये एखाद्या स्पीशीजची कंटिन्युटी कशामुळे मेंटेन राहते? ड्यू टू रिप्रोडक्शन. म्युल्स, स्टराईल वर्कर्स. स्टराईल म्हणजे काय? जे लोक रिप्रोडक्शन नाही करू शकत, जे ऑर्गॅनिझम्स रिप्रोडक्शन नाही करू शकत तर त्यांना आपण स्टराईल म्हणतो. स्टराईल वर्कर बीज डू नॉट रिप्रोड्यूस. आता जे म्युल्स असतात म्हणजे जे पण स्टराईल म्हणजे काय की जे रिप्रोड्यूस नाही करू शकत असे जे म्युल्स म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो मला आठवत नाही आहे, बट आय थिंक की त्याला आपण तट्टू वगैरे म्हणतो, हिंदीमध्ये तट्टू म्हणतात किंवा घोड्याचं पिल्लू ज्याला आपण म्हणतो तर ते कसे असतात? काही प्रमाणामध्ये ते स्टराईल असतात, म्हणजे ते रिप्रोडक्शन नाही करू शकत. आणि काही बीज, आता बीजमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल, गोष्टींमध्ये वगैरे ऐकलं असेल, ते खरं तर सत्यात पण असतं की राणी बी असते आणि बाकीचे जे असतात क्वीन बी एक असते आणि वर्कर्स असतात बाकीचे. तर काही प्रमाणामध्ये जे वर्कर असतात तर ते स्टराईल असतात, म्हणजे ते रिप्रोडक्शन नाही करू शकत. हां, जी क्वीन बी असते तर ती एग्ज वगैरे अंडी वगैरे देऊ शकते, बट बाकीचे जे आहेत तर ते सगळेच जण रिप्रोडक्शन नाही करू शकत. मग जर रिप्रोडक्शन नाही करत ते वर्कर्स, त्यांना आपण स्टराईल म्हणतो. त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनचे गॅमेट्स नसतात, म्हणजे त्यांच्यामध्ये जे पण रिप्रोडक्शनसाठी आवश्यक असणारे गॅमेट असतात तर ते नसतात. सो त्यांना आपण काय म्हणतो? स्टराईल. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅन वी कॉल रिप्रोडक्शन ॲज इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ. मग आपण रिप्रोडक्शनला इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ म्हणू शकतो का? म्हणजे काय की रिप्रोडक्शनमुळेच एखादं ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहे की नाही हे आपण ठरवू शकतो का? तर अजिबात नाही. आता आपण ॲनिमल्समध्ये नाही पण आपल्यामध्ये पण जर पाहिलं ह्युमॅन बिंग्समध्ये तर काही असे कपल आहेत की जे रिप्रोडक्शन नाही करू शकत. मग त्यासाठी आपण IVF टेक्निक असेल किंवा सरोगेसी असेल यासारख्या टेक्निक्स वापरतो, पण मग ते रिप्रोडक्शन नाही करू शकत तर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाहीत असा त्याचा अर्थ होतो का? तर नाही. मग भलेही एखादा ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन नाही शो करत तरीही तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतो, कारण तो ग्रोथ आणि डेव्हलपमेंट शो करतो, कारण त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम होत असतं. सो बाकीचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते त्याच्यामध्ये होत असतात, फक्त त्याच्यामध्ये जर रिप्रोडक्शन होत नाही तर याचा अर्थ असा नाही की तो ऑर्गॅनिझम नॉन लिव्हिंग आहे. ओके, सो त्याच्यामुळे रिप्रोडक्शन हाच एक क्रायटेरिया नाही आहे कोणत्याही ऑर्गॅनिझमला लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग हे डिसाईड करण्यासाठी. नेक्स्ट आहे ॲज द बॉडी लुजेस इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डायज. आणि जेव्हा एखादं ऑर्गॅनिझम
म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमची बॉडी मेटाबॉलिझम परफॉर्म करत नाही. मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर एखादं आपल्या बॉडीमध्ये जे पण कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स येणार आहेत तर ते कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स ब्रेकडाऊन करणं आणि त्यापासून आपल्या बॉडीसाठी इसेन्शियल असणारे नवीन मॉलिक्युल्स तयार करणं. तर ही जी काही प्रोसेस आहे ही जर एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये होत नसेल किंवा त्याच्यामध्ये जर ती कॅपॅसिटी नसेल मेटाबॉलिझम परफॉर्म करण्याची, तर तो ऑर्गॅनिझम डाय होणार, तो मरणार. का, तर त्याच्या बॉडीमध्ये जर एनर्जीच तयार होत नाही आहे तर त्याच्या बॉडीमधले फंक्शन्स व्यवस्थित होणार नाहीत. तो व्यवस्थित फंक्शन्स नाही करू शकत तर तो जगूच नाही शकणार. त्याच्यामुळे जर एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम होत नसेल तर तो ऑर्गॅनिझम जगू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे एनी लिव्हिंग बिंग रिस्पॉन्स टू थर्मल, केमिकल और बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग. म्हणजे जे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते थर्मल चेंजेस असतील किंवा केमिकल किंवा बायोलॉजिकल चेंजेस असतील त्यांना रिस्पॉन्स देतात. आता थर्मल चेंजेस म्हणजे काय, तर आपल्या सराउंडिंगमध्ये उन्हाळा चालू असेल तर आपल्याला गरमी होते, म्हणजे आपल्याला हॉट फील होतं. पावसाळा चालू असेल, थंडी चालू असेल, आपल्याला थोडंसं थंड फील होतं. म्हणजेच काय, सपोज की एखाद्या भांड्यामध्ये उकळतं पाणी आहे, त्यामध्ये जर आपण आपला हात घातला आपल्याला चटका बसतो. म्हणजे हे काय, आपण त्या टेम्परेचरला आपण रिस्पॉन्ड करतो आहे, त्या टेम्परेचरला आपण रिस्पॉन्स देतो आहे. किंवा एखाद्या ठिकाणी खूप बर्फ पडतो आहे आणि त्या प्रदेशामध्ये आपण गेलो आपल्याला थंडी वाजते, म्हणजे हे काय करतो आपण थर्मल चेंजेसला रिस्पॉन्स करतो आहे. सो ही एक ॲबिलिटी आहे आपल्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये की आपण एखाद्या गोष्टीला रिस्पॉन्स करू शकतो. जे पण थर्मल चेंजेस आहेत, जे पण केमिकल, जे पण ॲटमॉस्फेरिक चेंजेस आहेत, बायोलॉजिकल चेंजेस आहेत, या सगळ्यांना आपण रिस्पॉन्ड करतो. ही एक आपली वेगळी स्पेशालिटी आहे किंवा एक युनिक प्रॉपर्टी आहे आपल्यामध्ये, ॲबिलिटी आहे. सो रिस्पॉन्सिव्हनेस और इरिटेबिलिटी इज युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिंग्स. मग आपल्यामध्ये काय त्या युनिक प्रॉपर्टीज आहेत की एखादा ऑर्गॅनिझम आपल्याला दिलेला आहे आणि तो ऑर्गॅनिझम जर रिस्पॉन्सिव्हनेस दाखवतो आहे, तो जर थर्मल चेंजेसला रिस्पॉन्ड करतो आहे, तर ऑब्वियसली तो ऑर्गॅनिझम काय असणार आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असणार आहे. आपण एखादा पेन घेतला आणि पेन जर उकळत्या पाण्यामध्ये टाकला तर तो असा काय उडणार आहे का की मला भासते वगैरे असं काही तो रिॲक्शन देणार आहे, नाही देणार. फक्त एवढंच की तो बुडणार नाही कारण तो प्लास्टिकचा असेल तर, पण तो कुठल्याही थर्मल चेंजेसला रिस्पॉन्ड करणार नाही आहे, त्याच्यामुळे तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही आहे. ओके, सो नेक्स्ट आहे देअर इज इमर्स डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी आहे. आपण लास्ट स्टँडर्डला 10th स्टँडर्डला ॲनिमल क्लासिफिकेशन असो किंवा 9th स्टँडर्डला आपण प्लांट क्लासिफिकेशन पाहिलं होतं, तर प्रत्येक चॅप्टरमध्ये आपण पाहिले की किती मोठ्या प्रमाणामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये डायव्हर्सिटी आहे. So since time immemorable, variety of organisms are living together on earth. सिन्स टाईम इनमेमोरेबल म्हणजे काय, आपल्याला माहिती पण नसेल की एवढ्या कालावधीपासून अर्थवरती स्पीशीज एक्सटिंक्ट करतात किंवा स्पीशीज या अर्थवरती आहेत, एवढ्या कालावधीपासून त्या आहेत. सो इन ऑर्डर टू अंडरस्टँड द इंटररिलेशन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ॲज वेल ॲज बिटवीन टू लिव्हिंग बिंग्स ऑर ग्रुप्स, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ दीज इज इसेन्शियल. म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यांच्यामधलं रिलेशनशिप जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या सगळ्यांचा सिस्टमॅटिक स्टडी करणं गरजेचं आहे. सिस्टमॅटिक स्टडी म्हणजे काय, तर त्यांचा डाटा कलेक्ट करणं, त्यांच्याबद्दल सगळं इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं. जसं की आपण ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये पाहिलं की वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सवरच्या आधारे त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं की XYZ ऑर्गॅनिझम पोरिफेरा फायलममध्ये आहे का आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या बॉडीवरती पोर्स आहेत, खूप न्यूमेरस प्रकारचे पोर्स आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोलार सेल्स आहेत आणि या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्समुळे तो त्या पोरिफेरा फायलममध्ये आहे. सो अशा पद्धतीने त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, त्याच्या कॅरेक्टरिस्टिकनुसार त्याचं क्लासिफिकेशन करणं, हे सगळं सिस्टमॅटिक स्टडीमध्ये येतं. सो दिस डाटा इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर व्हेरियस इंडस्ट्रीज इन ॲग्रिकल्चर. मग हा जो काही ऑर्गॅनिझम्सबद्दलचा सिस्टमॅटिक डाटा कलेक्ट केला जातो, तर हा डाटा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजसाठी आणि ॲग्रिकल्चरच्या स्टडीसाठी देखील युजफुल असतो. सो त्यानंतर नेक्स्ट आहे की इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी and field studies in order to identify and classify the organisms from strong basis for meaningful use of the collected data. मीन्स काय, तर आतापर्यंत आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचे जे सायंटिस्ट असतात ते लोक इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात, त्या कलेक्ट केलेल्या डेटा किंवा इन्फॉर्मेशनच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले जातात. आता मी या ठिकाणी पुन्हा एकदा ॲनिमल क्लासिफिकेशनचं एक्झाम्पल देते कारण तो लेसन आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. त्याच्यामुळे आता आपण पाहिलं की ॲनिमल क्लासिफिकेशन जेव्हा आपण पाहत होतो तर त्या लेसनमध्ये जर्नी सांगितली होती की आधी ॲरिस्टॉटल सायंटिस्टने काय केलं की काही नॅचरल म्हणजे ज्या पण त्याला वाटलं की अशा पद्धतीने आपण या कॅरेक्टर्सनुसार आपण ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करू शकतो, तर त्याने किती कॅरेक्टरिस्टिक्स मांडले. त्याच्यानंतर त्या कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास करून इतर सायंटिस्टनी दुसरे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स मांडले. मग अशा पद्धतीने आधी जे लावलेले शोध आहेत त्याच्या आधारावरच पुढचे शोध लावले जातात. मग आधी जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाणार आहे तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला वेगवेगळ्या फील्ड्समध्ये, लॅबोरेटरीमध्ये, सायन्सच्या वेगवेगळ्या फील्ड्समध्ये उपयोगी पडणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावण्यासाठी.
सो हा जो डाटा आहे तर तो मिनिंगफुली कलेक्ट केला जातो आणि त्याच्या आधारावर इतर जे पण शोध आहेत तर ते लावले जातात. ओके. सो नेक्स्ट, इफ वी नीड टू स्टडी दिस डायव्हर्सिटी, आणि ही जी सगळी डायव्हर्सिटी आहे प्लांट्समध्ये असो, ॲनिमल्स असो किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये असो, या डायव्हर्सिटीचा स्टडी करण्यासाठी सर्टन एड्स, आता या ठिकाणी एड्स म्हणजे काय, डेटा असो. ओके. डेटा कॉल्ड टॅक्झोनॉमिकल एड्स कॅन बी यूज्ड. मग हे जे सगळे डेटा आहेत तर ते कलेक्ट केले जातात आणि त्याला आपण काय म्हणतो, टॅक्झोनॉमिकल डेटाज. म्हणजे या सगळ्या टॅक्झोनॉमिकल एड्स या सगळ्यांचा स्टडी करण्यासाठी, या सगळ्या डायव्हर्सिटीचा स्टडी करण्यासाठी आपल्याला सर्टन एक काहीतरी क्रायटेरिया पाहिजे ना, की कशाच्या आधारे आपण स्टडी करणार आहोत. तर तो जो डाटा आहे तर तो कलेक्ट करणं याला आपण टॅक्झोनॉमिकल एड्स असं म्हणतो. सो आता या टॅक्झोनॉमिकल एड्समध्ये काय काय इन्व्हॉल्व होतं, तर त्याच्यामध्ये इट इन्क्ल्यूड्स हर्बॅरिया. त्याच्यानंतर हर्बॅरिया म्हणजे काय, ज्यामध्ये प्लांट्सचं स्टडी केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बॉटॅनिकल गार्डन्स, ज्यामध्ये प्लांट्सची ग्रोथ, डेव्हलपमेंट. आता सपोज की एखादा प्लांट आता अस्तित्वात आहे पण पुढच्या काळामध्ये ते अस्तित्वात असेलच असं काय आहे का, तर नाही. मग बॉटॅनिकल गार्डन्समध्ये काय केलं जातं, त्या प्लांट्सच्या सीड्स वगैरे सगळं कलेक्ट करून त्याच्यामध्ये ग्रोथ दाखवली जाते, जेणेकरून पुढच्या आपल्या पिढीला पण कळावं की अशा प्रकारचे प्लांट्स होते. त्यानंतर आहे म्युझियम्स. आता म्युझियम्समध्ये तुम्ही हिस्ट्रीमध्ये पाहिले की म्युझियम्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉईन्स, नाणी किंवा जे पण डॉक्युमेंट्स वगैरे असतात तर ते ठेवले जातात, हिस्टोरिकल डॉक्युमेंट्स वगैरे. मग त्याचप्रमाणे हे जे म्युझियम्स आहेत बायोलॉजीमधले, तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स, प्लांट्स, स्पीशीज वगैरे ठेवले जातात. नेक्स्ट आहे बायोडायव्हर्सिटी पार्क्स, त्याच्यामध्ये झू वगैरे येतं आणि एक्सेट्रा. तर अशा पद्धतीने हा सगळा डेटा कलेक्ट केला जातो. सो इन दिस वे आपण या चॅप्टरचा फर्स्ट पार्ट या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. नेक्स्ट पार्ट जो असेल त्यामध्ये आपण पुढचा उरलेला पूर्ण चॅप्टर पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्समुळेच मला अजून व्हिडिओज बनवण्याचं ॲप्रिशिएशन मिळतं. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. बाय बाय.